भांडूपमधल्या एलबीएस रोडवर दीपक पिल्ले या 17 वर्ष तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला। जवळपास गुडघाभर पाण्यात हा तरुण आपल्या घराकडे चालत होता, मात्र त्यावेळी महावितरणची डिस्कनेक्ट झालेली लाईन याच ठिकाणी होती आणि त्यामुळे पाणी प्रचंड असल्यामुळे त्याला ही लाईन दिसली नाही आणि त्याचा तिथंच तीव्र विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांच्या ह्याच्यावरून बघितलं की संबंधित तरुणानं कानात हेडफोन घातले होते, प्रयत्न केला त्याला आवाज देण्याचा, सावध करण्याचा, मात्र तो सावध झाला नाही आणि थेटपणे मृत्यू ओढवला गेला। एक ही घटना कालची आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एका मृत्यूनंतर प्रशासन हरकतीत आले असं म्हणावं लागेल। एक मृत्यू झाला आणि आता रिपेअरिंगची कामं सुरू झालेली आहेत, मात्र या रिपेअरिंगच्या कामासाठी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। आपण या सगळ्या रोडवरची परिस्थिती बघतोय तर इथं पाणी नेहमीच पावसात भरतं असंच इथलं सूचना दिसत आहेत। कारण बघितलं तर या ठिकाणी एक हे दुकान आहे, हार्डवेअरचं दुकान आहे आणि जवळपास 2-2.5 फुटाची एक संरक्षक भिंत त्यांनी स्वतःसाठी केली आहे दुकानात पाणी शिरू नये म्हणून। जर अशीच परिस्थिती आहे आणि इतकं गांभीर्य असताना देखील प्रशासनानं नेमकं केलं तरी काय? एक ही बाजू आहे। दुसऱ्या बाजूला ज्या तरुणाचं घर या भागात प्राथमिक माहिती कळाली की शास्त्रीनगर भागात त्याचं घर आहे आणि त्याच रस्त्यावर आपण काही वेळापूर्वीच दाखवलं की तिथं देखील या सगळ्या लाईन्स ओपन आहेत। काय घडलं होतं, कोण जबाबदार आहे, ह्या गोष्टीचं उत्तर येत राहील। मात्र एक मृत्यू झाला। अनिलजी, काल ज्यावेळी घटना घडली काय नेमकं झालं होतं? तुम्ही प्रत्यक्ष देखील होतात, प्रयत्न तुम्ही देखील केला वाचवण्याचा, काय झालं? सुबह 8 बजे यहाँ पे शॉक लग रहा था, तो 1-2 जन को शॉक लगने के बाद हमने MSCB में कंप्लेन किया कि आपका यहाँ पे करंट लीकेज हो रहा है, लोगों को करंट लग रहा है, तो आप ज़रा आके चेक करो यार, इसका जो भी सॉल्यूशन करो। तो कोई आया ही नहीं और हमने कंप्लेन वगैरह किया सर, तो कोई आया नहीं। बाद में हम लोग को मैसेज आया कि कंप्लेन रिसॉल्व, पर जबकि कंप्लेन रिसॉल्व हुई नहीं थी। बाद में सब लोग हम लोग क्या कर रहे थे, सबको बोल रहे थे कि भाई ये रास्ते से मत जाओ, यहाँ से जाओ। हम लोग सब लोग को पर्सनली बोल रहे थे बाहर दुकान के बाहर खड़े रह के, पर कोई यहाँ से हटा, कोई भी यहाँ से नहीं जा रहा था। पर बाद में वो लड़का जब जहाँ से गया तो उसने हमने आवाज़ दी, उसने सुना नहीं, तो वो फिर गया तो उसको जस्ट शॉक लगा और वो गिर गया नीचे। गिरने के बाद हम लोग भी, हमारे पास भी कुछ था नहीं कि जो हम उसको बचा सके, तो फिर भी हम लोग ने लकड़ी का बाम्बू वगैरह लेके गए, बहुत मतलब कोशिश किया कि उसको निकाले, पर उसको बचाते वो मतलब एकदम ये हो चुका था। तो फिर हमने फिर भी कैसे करके 2 बार शॉक मुझे भी लगा, तो भी फिर हमने कोशिश किया कि कोशिश छोड़ा नहीं। तो फिर निकालते उसको बाहर निकाल के फिर डॉक्टर के पास लेके गए। हमने उसको पंपिंग वगैरह किया, डॉक्टर के पास लेके गए और डॉक्टर ने बोल दिया कि अभी कुछ नहीं हो सकता है। फिर ये कल म्हणजे ही दुर्घटना झाली, मृत्यू झाला। पाणी नेहमी एवढंच पाणी भरतं इथं काय? जब भी बरसात ज़्यादा होती है तो इतना पानी यहाँ पे भरता ही है। पण इथं खाली नाली आहेत, मग त्याला सफाई झाल्या नाही, काय नेमकं काय? सफाई वगैरह तो होता है, पर फिर भी पानी जो पूरा जो सोनापुर से पानी यहाँ पे आता है जंक्शन, यहाँ पानी जमा हो जाता है और पानी जमा होने के बाद यहाँ पे सब दुकानों में भी भर जाता है। तो ये तो हमेशा की प्रॉब्लम है बरसात की, हर बरसात की दरवर्षीची प्रॉब्लेम म्हणतायत। दीपक पिल्लेचा त्या भागात राहणारा तुझ्या भावाचा मित्र आहे तो, बरोबर? हे यांनी जसं सांगितलं तसं सकाळी 8 वाजता झालं आणि 12 वाजता 8 वाजता इथे एकाला करंट लागला आहे। यांनी कंप्लेंटसुद्धा केली, स्थानिक नागरिकांनी सर्व केलं आहे। 8 वाजता लागून 12 वाजता एक मुलाचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर काम चालू होतं। याचा जिम्मेदार कोण? घरचा एक 18 वर्षाचा नौजवान मुलगा गेला, याचा जिम्मेदार कोण? जर तुम्हाला कोण 8 वाजता कॉल करत आहे, तुम्ही 4 ताससुद्धा कोण येत नाही आहे। गेले 10 वर्षापासून हे केबल उघडेत, इथे बघू शकता तुम्ही, त्या साईडला बघू शकता, 1 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही काम चालू करताय, याला जिम्मेदार कोण? समोर केबल उघडे, स्थानिक नागरिक किती प्रयत्न करणार? हे आज नाही कित्येक वर्षापासून इथे पाणी भरतं आहे। आता तुम्ही सर्वांनी सांगितलं हे भिंत बांधून घेतली, ते त्यांच्या संरक्षणासाठी। गटर कधी साफ होते कोणाला कळत नाही, पण एक केबलचा जिम्मेदार कोण? आणि जो मेला मृत्यू झालेला आहे दीपक पिल्ले, त्याचा जिम्मेदार MSCB ही ठरणार। त्यांची घराची मागणी आहे, त्यांच्यावर FIR झाली पाहिजे, त्यांनी हे संबंधित एकदम ॲक्सेप्ट केलं पाहिजे। ही खूप महत्त्वाची गोष्ट खरं हा सांगतोय की सकाळी 8 वाजता घटना घडली। यांनी देखील तेच सांगितलं, 8 वाजता तक्रार झाली, 2-3 वेळा तक्रार झाली। MSCB कडून असं सांगण्यात आलं की ह्या तक्रारीचं रिझॉल्व्ह झालंय, म्हणजे पूर्ण इथला सप्लाय जो आहे तो व्यवस्थित करण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला जसं मी वारंवार दाखवतोय की आत्ता कामं सुरू झाली आहेत,
एक बाजू अशी आहे की ज्या ठिकाणी जशाच तशा परिस्थितीमध्ये काही फारसा बदल दिसत नाहीये. हे सगळे नागरिक इथे बसलेले आहेत. तात्पुरतं मी एक थोडासा वेगळा हे प्रश्न घेतो. हे तुम्ही हे कधीपासून बांधलं, हे का बांधलं? हे दरवर्षी आम्हाला बांधायला लागतं, कारण पाणी आतमध्ये येतो आणि आमचं नुकसान होतं, म्हणून हे आम्ही दरवर्षी बांधून घेतो. हा आम्ही जून महिन्यामध्ये बांधला होता. पण म्हणजे हे पाणी ह्याच्यातनं तात्पुरतं राहतं, पण किती पाणी असतं साधारण? म्हणजे लेवल, वॉटर लेवल जर आपण बघितलं तर इथपर्यंत येतो आणि वाहनांच्या मुवमेंटमध्ये ते पाणी आतमध्ये लाटा झाल्यानंतर पाणी आतमध्ये जातो. मग याचा अर्थ की एवढं पाणी असल्यावर इथं काही खालचं दिसायची काही लांब लांबपर्यंत शक्यता नाही, काही नाही दिसत. ते बाहेर ते काही दिसत नाही. काल बऱ्याच लोकांनी आम्ही सांगितलं होतं इथून जायला. 20 ते 25 लोकांना आम्ही वाचवलं की तिथून नका जा, तिथे बाहेर झाला आहे. 8 वाजता कंप्लेंट पण झाली होती, पण कोणीच आला नाही. दुकानदारांनी, पब्लिकनी खूप लोकांना सांगितलं इथून जा. हा रस्ता आम्ही मोकळा ठेवला होता, पण कदाचित त्या मुलाला इयरफोन पण होता, त्या लक्षात आला नाही आणि 10-15 सेकंडमध्ये तर खतम झाला तो. मदतीला जास्त हां, आणि काही करू पण शकलं नाही, कारण लाईव्ह करंट होता. तर दुकानदारांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केला, पण वाचवू शकला नाही त्याला. 4 तास, सकाळी 8ला पहिल्यांदा तक्रार झाली, त्याच्यानंतर 2-3 लोकांना त्रास झाला, धक्का लागला, विजेचा धक्का त्यांना देखील लागला. 4 तासानंतर प्रशासनाला जाग आली, मात्र तोपर्यंत एका 17 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला. अर्थात सामान्यांचा प्रश्न बघितलं तर याला जबाबदार कोण? अनेक नागरिक या ठिकाणी प्रश्न विचारतायत, थांबतायत. अजून देखील बघितलं तर आत्ता हे कामगार जे आहेत ते कामाला लागलेत खरे, पण जोपर्यंत एका तरुणाचा मृत्यू झाला नाही तोपर्यंत याला कोणी धजावलं नाही. अर्थात इथल्या स्थानिक व्यावसायिकांनी लोकांना रस्ता मोकळा करून दिला होता, वेगळीकडून जायला सांगितलं होतं. जसं आत्ताच त्यांनी सांगितलं की 20 ते 25 लोकांना त्यांनी वेगळ्या वाट देखील करून दिली होती. मात्र तोपर्यंत ज्या व्यक्तीच्या कानात हेडफोन होता आणि त्याच्यामुळे त्यांना ऐकलं नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पण तरी देखील जर 8 वाजता सकाळी पहिली तक्रार झाली असेल, दुसरी तक्रार झाली असेल, तर मात्र 4 तास प्रशासन नेमकं करत तरी काय होतं? तात्काळ हा सप्लाय बंद का केला गेला नाही? यासोबतच जे काही तिथं सुरक्षा बोर्ड लावणं महत्त्वाचं होतं, स्थानिकांना तिथून चालण्यापासून थांबवणं महत्त्वाचं होतं, कारण एवढं पाणी भरलं असल्यानंतर दुसरा कुठलाही जायला रस्ता नाही आहे. संबंधित तरुणाचं घर या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर पाठीमागे शास्त्रीनगरमध्ये तो संबंधित तरुण राहत होता. त्यामुळं स्वतःच्या घराकडे निघालेला त्याचा प्रवास थेट मृत्यूपर्यंत त्याला पोचवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. आणि त्यामुळं अर्थात स्थानिकांची याच ठिकाणी मागणी आहे की अशा पद्धतीनं ज्यांनी कुणी ही जबाबदारी आहे त्याच्यावर कारवाई देखील व्हावी, गुन्हा दाखल व्हावा. यासोबतच ज्या पद्धतीने इथल्या नाल्या आहेत, इथली अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी हे सगळे वायर उघडे देखील आहेत, तर त्या ठिकाणी देखील योग्य ती कारवाई करावी. एक बाजू आत्ता काम सुरू आहे म्हणून मी परत एकदा ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्यापासून किती जवळ हे सगळे ओपन्स ज्या केबलिंग ओपर आहेत त्या देखील तशाच आहेत. मोठी वाहनं, अवजड वाहनं जर या ठिकाणून जायला लागली, खास करून या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे, मोठ्या ब्रिजचं काम सुरू असल्यानं अनेक अवजड वाहनं या सगळ्या पुलाची लागणारी कामं जी करणारी वाहनं आहेत ती देखील या ठिकाणून जात असतात. आणि त्यामुळं केबल कटिंगचा जो प्रकार आहे तो वारंवार होण्याचा प्रकार जो आहे तो इथं घडताना दिसतोय. मात्र अर्थात वारंवार उल्लेख याचाच की ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून अगदी काही फूट अंतरावर अशाच पद्धतीनं ही सगळी केबल लाईन ओपन आहे. त्याच परिस्थितीमध्ये हे देखील वाहनं या ठिकाणून हेवी व्हेकल्स गेल्यानंतर या देखील लाईन अशाच पद्धतीने कट होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी हा सगळा रस्ता व्यावसायिकांचा वाटत असला तरी आत जाणारा शास्त्रीनगर हा जो आत रस्ता जातोय जिथून सगळे स्थानिक नागरिक चालत जात असतात, मात्र जर या ठिकाणी पाणी असेल तर कुठली केबलिंग दिसत नाही. आणि या सगळ्या ओपन केबलमुळं हा मृत्यूचा सापळा महावितरणाच्या सगळ्या केबल लाईन ठरतायत का असंच म्हणावं लागेल. अर्थात मृत्यू झाल्यानंतर सगळ्यांना जाग आली आहे, प्रशासन जागं झालंय, तात्पुरतं का होईना जागं झालंय. मात्र संबंधित तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण यासोबतच येत्या काळात देखील अशाच पद्धतीनं स्वतःच्या घरी निघालेला प्रवास कोणाचा मृत्यू वाटे जाणार नाही ना, यासाठी नेमकं काय कठोर पावलं उचलली जात आहेत हे देखील पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.